श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 20 मार्च 2024 वार बुधवार आणि उद्या आलेली आहे आमलकी एकादशी. असं म्हणतात की श्री विष्णूंनी ही एकादशी जो करेल त्याला गोदानाचे पुण्य लाभेल असं सांगितलं होतं. त्यामुळेच फाल्गुन शुक्ल पक्षात आलेल्या एकादशीला आमलकी एकादशी असं देखील संबोधलं जातं. आमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्त्व आहे. एका वर्षात 24 एकादशी येतात. जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा यांची संख्या 26 असते. महिन्याला येणारी प्रत्येक एकादशी तिथी ही विशेष महत्त्वाची असते आणि या तिथींवरती केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात. तर आपल्याला हे व्रत करणं शक्य नसेल तर आपण उपाय, सेवा, उपासना करून देखील या व्रताचं पुण्यफळ मिळवू शकतो. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर पहा, असं म्हणतात की ब्रह्मदेवांनी सृष्टीसोबतच आवळ्याचं झाड पृथ्वीवरती निर्माण केलं. सर्व नद्यांमध्ये पवित्र नदी म्हणून आपण गंगेला पाहतो. देवांमध्ये भगवान श्री विष्णूंना पाहतो. तसंच आवळ्याला शास्त्रामध्ये परमोच्च स्थान प्राप्त झालं आहे. हे झाड अनेक आयुर्वेदिक फायदे घेऊन येण्याबरोबरच भगवान श्री विष्णूंनाही हे झाड अत्यंत प्रिय आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी व्रत उपवास करून भगवान विष्णूंसह आवळ्याच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी आवळा खाण्याचीही परंपरा आहे. आवळा हा ब्रह्मदेवांच्या अश्रूपासून निर्माण झाला होता अशी धार्मिक श्रद्धा आहे. आमलकी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही आवळ्याशी संबंधित काही उपाय देखील करू शकता. यामुळे तुम्हाला योग्य संतती, विवाहात येणाऱ्या अडचणीतून सुटका, सुखी वैवाहिक जीवन असे अनेक फायदे मिळतील. तर पहा, बऱ्याचदा असं होतं की खूप कष्ट करून, मेहनत करूनही आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, प्रगती होत नाही. तुम्ही नोकरी व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल, तुमची मुलं नोकरी व्यवसायासाठी प्रयत्न करत असतील, तर आमलकी एकादशीच्या दिवशी तुमच्या प्रयत्नांसोबतच तुम्ही हा उपाय करून बघायला हरकत नाही. यासोबतच जर तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही हे उपाय करू शकता. कारण एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असेल, तिला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर श्रीहरी विष्णूंची सेवा, उपासना व काही उपाय घरामध्ये केल्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागतं. यासोबतच घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहते, तिचा आजारपण काहीही केल्या दूर होत नाही. घरात आलेला पैसा जो आहे तो सतत आजारपणामध्ये निघून जात असेल, म्हणजेच मग तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, काही ना काहीतरी नकारात्मकता घरामध्ये आहे. म्हणूनच विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात. घरामध्ये असलेलं आजारपण असेल, आर्थिक स्थैर्य राहत नसेल किंवा तुमच्या मुलांविषयीच्या काही समस्या असतील, मुलांची प्रगती व्हावी, तुमच्या पतीची प्रगती व्हावी, यासाठी तुम्ही तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. बघा, तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर श्रीहरी विष्णूंची सेवा, उपासना व घरामध्ये काही उपाय करावेत. आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत या उपायांमुळे नशिबाची साथ मिळायला लागते. तर पहा, आमलकी एकादशीच्या दिवशी हा उपाय जो आहे तो दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही करता येणार आहे. असं नाही की तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी करायचं आहे. उद्या दिवसभर ही तिथी असणार आहे, त्यामुळे दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे उपाय करू शकता. तर पहा, आमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं, आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळीनंतर सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे. बघा, जर हे आमलकी एकादशीचं व्रत तुम्हाला करणं शक्य असेल तर हे व्रत तुम्ही करू शकता आणि व्रत करणं शक्य नसेल तर जेवढ्या सेवा, उपासना तुम्हाला जमतील त्या तुम्ही करू शकता. तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हे उपाय किंवा सेवा करायच्या आहेत. तर बघा, आता देवपूजा करत असताना आपल्या देव्हाऱ्यातील बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला उद्याच्या दिवशी अभिषेक करायचा आहे. पाण्याने, पंचामृताने परत पाण्याने अभिषेक करा. हा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. एका चौरंगावरती बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करायची, पंचोपचार पूजा करायची आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची, तुळशीची पानं किंवा मंजुळा अर्पण करू शकता. बघा, तुळशीचं उद्या निर्जला व्रत असतं, त्यामुळे तुळशीची पानं उद्या तोडायची नाहीत. आदल्या दिवशी म्हणजे आज किंवा तुम्ही उद्या सकाळी खाली पडलेली पानं उचलून ती स्वच्छ धुवून तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता. या उपायामुळे तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच आमलकी एकादशी असल्याने तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे. बघा, उद्याच्या दिवशी भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना तुम्हाला एक आवळा अर्पण करता आला तर उत्तमच आहे. जर घरामध्ये तुमच्या मुलामुलींचे विवाह जुळत नसतील, त्यांचे विवाह जुळून येतील एवढा हा प्रभावी उपाय आहे. यासोबतच जर तुम्हाला लग्नाला अनेक वर्ष उलटूनही अपत्यप्राप्ती होत नसेल तर आमलकी एकादशीच्या दिवशी उपवास करावा.
भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी। त्यानंतर त्यांना जोडीने आवळा अर्पण करावा। त्यानंतर 5 किंवा 11 मुलांना आवळा मुरब्बा किंवा आवळा टॉफी खायला द्या। श्रीहरीच्या कृपेने तुम्हाला संतान सुख प्राप्त होईल। यासोबतच जर तुम्ही जीवनातील कठीण टप्प्यातून जात असाल तर आमलकी एकादशीच्या व्रत विधीनुसार पाळावे। विष्णू पूजेनंतर आवळ्याच्या झाडाला पाणी घाला। भगवान नारायणाचा आशीर्वाद मिळेल। हळूहळू तुमचे कार्य पूर्ण होऊ लागेल। यासोबतच सगळं काही सुरळीत आहे, पण पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असेल, त्यांच्यामध्ये एकोपा नसेल, तर वैवाहिक जीवनातील आनंदासाठी पती पत्नीने एकत्र आमलकी एकादशीचे व्रत करावे। आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी। आवळा अर्पण करावा। यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल आणि तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल, एवढी ही प्रभावी सेवा आहे। आता तुमच्या समस्येनुसार तुम्ही हे उपाय करू शकता। आता उद्याच्या दिवशी तुळशी समोर आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहे। या चांदीच्या वाटीमध्ये तुम्हाला गंगाजल घ्यायचं आहे। बघा, चांदीची वाटी नसेल तर साधी स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल, पण चांदीचा संबंध जो आहे थेट शुक्रग्रहाशी आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या राहत असतील तर तुमचा शुक्रग्रह बलवान करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे चांदीची वाटी असेल तर ती घ्या। एखादी प्लेट असेल तर प्लेटमध्ये तुम्ही गंगाजल घेतलं तरीही चालेल। त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि त्यानंतर 2 अखंड लवंगा फूल असलेल्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एका ताटामध्ये ही वाटी, त्यानंतर 2 लवंगा, धूप आणि हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहेत। तुळशीचं निर्जला व्रत असल्यामुळे तुळशीला आपण पाणी अर्पण करणार नाही, त्यामुळे दुरूनच तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या। त्यानंतर आपण हे जे वाटीमध्ये गंगाजल आणि चिमूटभर हळद घेतलेली आहे ती वाटी तुळशीसमोर ठेवायची, कारण तुळशीचं निर्जला व्रत असल्यामुळे तुळशीला हे गंगाजल अर्पण करता येणार नाही। त्यानंतर आपण ज्या लवंगा घेतलेल्या आहेत त्या तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला दाबायच्या आहेत। अशा प्रकारे दाबायच्या की फूल जे आहेत ते वरच्या दिशेला राहतील, पूर्णपणे न दाबता फुलं जी आहेत ती वरती राहतील। अशा प्रकारे त्या तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला 2 लवंगा दाबून द्यायच्या आहेत आणि तुमच्या ज्याही समस्या आहेत त्यासाठी तुम्हाला तुळशीजवळ प्रार्थना करायची आहे। धूप ओवाळून घ्यायचा आहे, फुलं अर्पण करायची आहेत। त्यानंतर संध्याकाळी तुळशीसमोर तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय करायचा आहे। एक छोटीशी प्लेट घ्यायची, त्यामध्ये अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ हे तुटलेले फुटलेले नसावेत। त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती एक दिवा ठेवायचा आहे ज्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये 2 वातींची एक वात करून, म्हणजे लांब वात तीच घ्यायची, फुलवात घ्यायची नाही, 2 वातींची एक वात करायची आणि ही वात त्या दिव्यामध्ये घालायची आहे। त्यानंतर दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, तो दिवा प्रज्वलित करायचा आणि तुळशीसमोर हा दिवा ठेवायचा आहे। बघा, तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि तुळशीसमोर हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावरती राहते, तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदते, कारण एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे। दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे। तुळशीसमोर आपण जे चांदीच्या वाटीमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये गंगाजल आणि चिमूटभर हळद ठेवलेली आहे ते दुसऱ्या दिवशी तुळशीला आपल्याला अर्पण करायचं आहे। शुक्रवारी तुळशीला ही वस्तू अर्पण केल्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो आणि आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागतं। यासोबतच घरामध्ये एखादी व्यक्ती जर सतत आजारी राहत असेल तर त्या आजारी व्यक्तीसाठी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। बघा, या उपायासाठी तुम्हाला एक तांब्या म्हणजे कलश भरून पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये तुम्हाला अगदी चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या कलशामध्ये तुम्हाला 5 प्रकारची 5 पानं घ्यायची, म्हणजे 5 झाडांची 5 पानं घ्यायची आहेत आणि ती या कलशामध्ये टाकायची आणि हे पाणी जे आहे ते तुम्हाला आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे। यामुळे तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती आजारी राहत असेल तर तिचा आजार पण दूर होईल, कारण आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला हे पाणी अर्पण केल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि तुमचे आजार पण दूर होऊ शकतात, कारण आवळ्याच्या झाडामध्ये सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो। यासोबतच आमलकी एकादशीच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी आवळ्याचं सेवन करायचं आहे। आजारी व्यक्ती जी आहे तिने आवर्जून आवळ्याचं सेवन करावं, यामुळे त्याची जी काही रोगराई आहे ती संपूर्णपणे नष्ट होते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आवळ्याचं सेवन केल्यामुळे चांगलं आरोग्य लाभतं। तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते। इथेच व्हिडिओचा एंड करते। व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।